हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण पाहणार आहोत की इंद्रा आणि आबा जे आहेत ते विक्रांतला सुनवत असतात, कारण विक्रांत असतानाच ऑफिसमध्ये एवढं सगळं घडलंय. आता विक्रांतने लक्ष द्यायला हवं होतं, आबांना फक्त एवढंच वाटतं आणि ते त्याला समजावून सांगतात. तर आता विक्रांत जो आहे तो बोलतो की आत्तापर्यंत माझ्याकडून खूप चुका झाल्यात आबा, खरंच मी त्याची माफी मागतो. आबा जे आहे ते बोलतात की हे बघ, माफी मागून चूक दुरुस्त होत नाही आहे आणि सारख्या चुका करणं म्हणजे गुन्हा आहे विक्रांत, हे बघ तू लक्षात घे आणि इथून पुढं कामावरती लक्ष दे. तेवढ्यात विक्रांत बोलतो की हो आबा, मला जरा बरं वाटत नाही आहे, हे जे काही झालं आहे त्याचा जरा स्ट्रेस आला आहे, त्यामुळे आबा मला आत्ता जरा आरामाची गरज आहे, मी घरी जाऊ शकतो. त्यावेळी आबा बोलतात की ठीक आहे. तर त्यानंतर इंद्रा जो आहे तो तिथल्या असिस्टंटला सांगतो की हे बघा, जे काही आपल्या कंपनीबरोबर चाललं आहे त्याकडे जरा लक्ष असू द्यात. त्यानंतर इंद्रा आबांना सांगतो की आबा, आज राणीच्या MRIच्या टेस्ट आहेत, त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. असं म्हणत आता आबा आणि इंद्रा दोघेही जण हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालेले असतात. इकडे चिकू जी आहे ती राणीबरोबर गप्पा मारत असते. गप्पा मारत असतानाच राणी बेडवरून उठते आणि चालू लागते. त्यावेळी चिकू बोलते की अगं राणी, तू काय करत आहेस, तू आराम कर ना, तुला डॉक्टरांनी फिरायला सांगितलंय का, हे बघ तू असं काही करू नको. तरीसुद्धा राणी ऐकत नाहीये आणि एवढ्यातच इंद्रा तिथे येतो. आल्यानंतर इंद्रा राणीला चालताना पाहतो. इंद्रा तिच्यावर प्रचंड चिडतो आणि बोलतो की राणी, हे बघ तू असं चालायचं नाहीस, हे बघ तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे ना, तर तू एका जागेवर बेडवर बस. असं म्हणत तिला तिथेच जागेवरती बेडवरती बसवलं आणि त्यानंतर इंद्राने रागारागात चिकूला म्हटलं की चिकू, अरे ती चालतीये, तुला दिसत नाहीये का, तिला तू सांगायला हवं ना. तर त्यावेळी चिकू बोलते की नाही दादा, मी तिला सांगितलं पण तिने माझं ऐकलंच नाही. त्यावेळी इंद्रा बोलतो की जा बरं, तू बाहेर जा, तिला आराम करू देत. असं म्हणत तो तिला बाहेर पाठवतो आणि त्यानंतर इकडे राणी बोलते की इंद्रा सर, तुम्ही तिला बाहेर का पाठवलं, तिने चुकीचा अर्थ घेतला तर. त्यावेळी इंद्राच्या लक्षात येतं की अरे हां, माझ्या तर लक्षातच नाही आलं, बरं जाऊ देत, पण तू आराम कर. त्यानंतर आता इकडे आबा जे आहेत तिथे बाहेर आलेले असतात आणि चिकूशी बोलत असतात. त्यावेळी आबा तिला विचारतात की अरे तू बाहेर का उभी आहेस. त्यावेळी चिकू मनातली मनात म्हणते की त्यांना जर स्पेस हवा असेल तर मी तिथे काय करणार ना. तर आता आबा आतमध्ये जायला लागलेले असतात. त्यावेळी चिकू आबांना बहाणा करून थांबवते, पण तिला काय सांगावं हे कळत नसतं. आबांच्या पाठीमागेच आता मालती येते आणि मालती आल्यानंतर ती त्या दोघांनाही विचारते की तुम्ही दोघे इथे काय करत आहात, आतमध्ये जायचे तर इथे का थांबला आहात. त्यावेळी आता चिकू जी आहे ती बोलते की आता जर त्यांना दोघांना पर्सनल स्पेस हवी असेल तर आपण काय करणार ना. तर हे ऐकल्यानंतर सगळेजण हसू लागतात, पण मालतीला मात्र प्रचंड राग येतो. तर तेवढ्यातच मालती बोलते की चिकू, हे हॉस्पिटल आहे, तुला काही भान आहे की नाही. तर त्यानंतर इकडे इंद्रा जो आहे तो राणीचा हात पकडून बोलत असतो आणि त्यावेळी राणी म्हणत असते की सर, मला काहीही होणार नाही आहे. तर इंद्रा तिच्या त्या टेस्टमुळे जरा परेशान असतो, पण राणी त्याला समजावत असतं की नाही सर, मला काहीही नाही होणार. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मला माझी मैत्रीण कायम माझ्यासोबत हवी आहे. तर त्यावेळी राणी बोलते की पण का सर, मी तुम्हाला अशी तुमच्यासोबत का हवी आहे. तर आता इंद्रा बोलतो की मला पाहिजे आहे माझ्यासोबत माझी मैत्रीण, कारण ती माझा जीव वाचवते. आणि त्यानंतर आता इकडे हा जो विक्रांत जो आहे तो घरी पोहोचलेला आहे आणि त्याची प्रचंड चिडचिड होत असते. विक्रांत आणि उर्मिला दोघेजण टेरेसवर आलेले असतात आणि विक्रांत उर्मिला सांगत असतो की त्या म्हाताऱ्याची एवढी हिंमत की त्याने मला आज खूप काही बोललं, पण मला आता हे सहन होत नाही आहे. कायम नेहमी दुजाभाव करत आलेला आहे आणि आत्तापर्यंत आपल्या मनासारखं काहीही घडू दिलेलं नाही आहे. कधीच आपल्याला ती जागा दिली नाही जी इंद्राला दिली. त्याचा मुलगा आहे म्हणून त्याला त्या सीटवरती, त्या पोझिशनवरती बसवलं आहे असंच ना. पण आता बघा मी काय करतो ते. त्यावेळी आता इथे उर्मिला त्या विक्रांतला बोलत असते की विक्रांत, अरे तुझं चाललंय तरी काय, काय एवढी चिडचिड करतोयस आणि हळूने बोल जरा, कुणी ऐकलं तर. इकडे आता हॉस्पिटलमध्ये इंद्राने राणीला सांगितलेलं आहे की राणी, तुझ्या काही टेस्ट करायच्या आहेत, त्याआधी तुला जेवण करायला हवं. असं म्हणत आता इथे काकी ज्या आहेत त्या बोलतात की हो, डब्बा आणलेला आहे राणी, तू अगोदर जेवून घे. त्यानंतर राणीसाठी अजितने डब्बा आणलेला असतो. राणी उघडताच राणीला दिसते की त्यात उंडा असतो मळलेला, त्यात काहीही चपाती वगैरे भाजी पोळी वगैरे काहीही नसतं. ते पाहून राणी शॉक होते आणि बाकीचे सगळेजण हसू लागतात.
तर तेवढ्यात काकी बोलते की अरे अजित, तुला एक काम सांगितलेलं धड करता येत नाही रे, काय करावं या पोराचं. तर असं म्हणत राणी बोलते की नाही राहू द्या, तसंही मला भूक नव्हती. त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही राणी, तुझ्या काही टेस्ट होणार आहेत आणि तुला मी अशा उपाशी नाही राहू देणार. तेवढ्यात चिकू बोलते की राणी, मी तुझ्यासाठी आत्ता जाऊन टिफिन घेऊन येते. पण मालती तेवढ्यात तिला थांबवते. पण तरीसुद्धा आता ती बोलते की राणी हे बघ, मला तसंही मल्हारला भेटायचं आहे, मी डब्बा घेऊन येताना त्याला भेटूनच येईन, प्लीज तू सांग ना आबांना की मी जाते. तेवढ्यात राणी बोलते की आबा, चिकूला आपल्या किचनमधलं सगळं काही माहीत आहे, तसं ड्रायव्हरला एवढं काही किचनमधलं माहीत नाही आहे, त्यामुळे चिकू व्यवस्थित डबा घेऊन येऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही चिकूलाच पाठवावं, नाहीतर ड्रायव्हरही अजितदादांसारखं करेल. त्यावेळी आबा बोलतात की ठीक आहे चिकू, तू जा आणि डबा घेऊन ये. तर आता चिकू खूप खुश झालेली आहे आणि ती डब्बा आणण्यासाठी निघाली आहे. हॉस्पिटलमधून चिकू घरी पोहोचले. इकडे विक्रांत आणि उर्मिला दोघेजण बोलत असताना विक्रांत प्रचंड भडकलेला असतो आणि त्याचवेळी तो उर्मिलाला सांगत असतो की मी आता असा काही डाव खेळणार आहे जेणेकरून आपल्या मागचा जो काही काटा आहे ना तो नष्ट होईल. तर आता चिकू जी आहे ती ह्या दोघांचं बोलणं ऐकून वरती जाते, कारण खूप मोठमोठ्यांना हा बोलत असतो विक्रांत. त्यावेळी हे बोलत असतानाच विक्रांत उर्मिलाला बोलतो, आता मी इंद्राला ट्रकने उडवणार आहे, म्हणजे सगळा खेळच खल्लास होईल. तर आता उर्मिला जी आहे ती हे ऐकून शॉक होते, कारण आता खूप मोठा डाव याने विक्रांतने आखले. त्यानंतर विक्रांत खूप काही बोलून जातो, मी बऱ्याचदा इंद्राला आणि त्या राणीला मारण्याचा प्रयत्न केला, खूप काही केलं, तरी त्या तिथून ढकलून दिलं, एकदा ॲक्सिडेंट घडून आणण्याचा प्रयत्न केला, तरीही या सगळ्यातून इंद्रा वाचला, पण यावेळी तो वाचणार नाही. तर त्याचवेळी ही जी चिकू आहे ती ते सगळं बोलणं ऐकत असते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या हातात डब्बा असतो जो की राणीला न्यायचा असतो, तो डब्बा तिच्या हातातनं खाली पडतो आणि त्याचवेळी ह्या विक्रांतचं आणि उर्मिलाचं तिच्याकडे लक्ष जातं आणि लक्ष जाताच आता हे दोघेही जण खूप घाबरलेले आहे. विक्रांतला वाटतं चिकूने काही ऐकले की नाही, तर तसंही आता विक्रांत चिकूला विचारू लागतो की काय चिकू तू कधी आलीस. त्यावेळी चिकू बोलते की मी तेव्हाच आले जेव्हा तू हे सगळं सांगत होतास, मला सगळं काही कळालं आहे आणि तुझा खरा चेहरा मी आता सगळ्यांसमोर आणेल. तर आता ती बोलते की तू माझ्या दादूला ट्रकने उडवणार, हे बघ तू असं काहीही करणार नाहीस. चिकू जी आहे ती आता खूप काही बोलून जाते, माझ्या आबाने मम्माने किती जीव लावला रे तुम्हाला, पण तू तू कसा निघालास, आणि वहिनी तुलाही त्यांनी मुलीप्रमाणे मानलं, तरीसुद्धा तू याची साथ दिलीस. तर आता इथे चिकूने खूप काही बोलल्यानंतर विक्रांतला कळतं की हिने सगळंच ऐकलं आहे, तर आता आपल्याला हिच्यापासून सुटका मिळणार नाही. तर विक्रांत हळूहळू तिच्या समोर यायला लागतो जेणेकरून तो तिला पकडेल, पण चिकूच्या लक्षात येतं की विक्रांत तिला पकडायला येणार आहे. तेवढ्यातच चिकू खाली पडायला लागते आणि ती जिन्यावरून पळत असतानाच समोर येताच ती पडते. तेवढ्यात विक्रांत तिला पकडतो, पण पकडल्यानंतर चिकू तिथून निसटण्याचा प्रयत्न करते. चिकू त्याच्या हाताला चावा घेते, त्याच्या हाताला जोरात चावते आणि तिथून पळते, पण पुढे गेल्यानंतर उर्मिला तिला पकडते. उर्मिलाला धक्का देऊन चिकू तिथून पळ काढते. तर तिच्या स्कूटीवरती बसते, स्कूटी स्टार्ट करते आणि हॉस्पिटलला जाण्यासाठी निघते. इकडे विक्रांतच्या हाती न लागल्यामुळे उर्मिला प्रचंड चिडलेली असते. आता काहीही झालं तरी त्या चिकूला पकडलं पाहिजे, नाहीतर आपला खेळ खल्लास, आपल्याला खडी फोडायला जावं लागेल, हाच विचार दोघांच्या मनातही यायला लागला. तर आता तिथे विक्रांत बोलतो की नाही नाही, अशी वेळ मी कधी येऊच देणार नाही. उर्मिला बोलते की विक्रांत काहीतरी कर, आपल्याला काहीतरी करायला हवं. तेवढ्यातच तो खिशातनं मोबाईल काढतो आणि काढल्यानंतर लगेच त्या ट्रक ड्रायव्हरला कॉल करतो आणि सांगतो की आता आपला निशाणा वेगळा आहे, आपलं मिशन वेगळं आहे, तू ट्रक काढ आणि चिकूच्या मागे लाग आणि चिकूला उडव. इंद्राला नाही तर आपल्याला अगोदर चिकूला उडवायचं आहे. तर ड्रायव्हर लगेचच गाडी स्टार्ट करतो आणि चिकूला उडवण्यासाठी तिथून निघतो. इकडे चिकू स्कूटीवरून चाललेले असतानाच ती तिच्या विचारात असते. विक्रांत ते बोललेलं सगळं वाक्य तिच्या डोक्यात घुमत असतं आणि त्याच विचाराने ती खूप स्ट्रेस झालेली असते. इकडे हॉस्पिटलमध्ये इंद्रा जो आहे तो रिपोर्टची वाट पाहत असतो. तेवढे डॉक्टर येतात आणि डॉक्टर सांगतात की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. तेवढ्यात सगळेजण खुश होतात. तर पुढील भागात आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे की आता चिकूला त्या ट्रक ड्रायव्हर उडवलेला आहे आणि चिकूला कुणीतरी हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन आलेला आहे आणि मालती
इंद्रा आबांसमोर चिकूला त्या स्ट्रेचरवरती आणलं जातं आणि ती रक्तबंबाळ झालेली असते. चिकूला अशा अवस्थेत पाहून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर पुढील भाग नक्की पहा की उद्याच्या भागात काय घडते.